दिनांक 28/2/2024 रोजी फिर्यादी रूपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णू भागवत यांना नाशिकच्या जुन्या सीबीएस येथून आरोपी राकेश सोनार व 5 आरोपी इसम यांनी फिर्यादी रूपचंद भागवत व विष्णू भागवत यांना गाडीमध्ये बळजबरी दाबून 4,10,00,000 रुपये खंडणी उकळण्यासाठी अपहरण करून नाशिक जिल्ह्यातील वाडीवरे, त्र्यंबकेश्वर, मुंबई रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन व खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याचे अपहरण करून आरोपी फरार झाले होते। या घटनेचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 69/2024 भादवी कलम 364 अ 34 प्रमाणे दिनांक 29/2/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। याच घटनेचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने गुंडा विरोधी पथक नाशिक रोड येथे गस्त घालत असताना गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली। सराईत गुन्हेगार राकेश